नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार वेगळ्याच मूडमध्ये दिसून आले। विधान भवनात दाखल झाले तेव्हापासून मुनगंटीवार आक्रमकपणे अनेक मुद्दे पुढे करीत होते। विदर्भात हुरडा पार्टी करायला येऊ नका, विदर्भातील समस्या सोडवा असं अंजन त्यांनी सरकारच्या डोळ्यात घातले। सभागृहात देखील त्यांनी 2 विषयांवरून 2 मंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। भंडाऱ्यातील अवैध वाळू मुद्द्यावर शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आवाज उठवला। यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कात्रीत पकडले। जिल्हा खंड निर्माण अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मुनगंटीवार यांनी उचलून धरली। मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुनगंटीवार यांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही। त्यानंतर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात पोलीस उपअधीक्षक जाधव यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला। वडेट्टीवार यांच्याप्रमाणे आमदार सुधीर मुनगंटीवार हे देखील सरकारवर तुटून पडले। डीवायएसपीला निलंबित करा या मागणीवर त्यांनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना चांगलेच कोंडीत पकडले। अखेर भोयर यांना डीवायएसपीची बदली केली जाईल अशी घोषणा विधानसभेत करावी लागली। अधिवेशन सुरू झाल्यापासूनच सुधीर मुनगंटीवार ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून ते सरकारच्या विरोधात आहे असे चित्र निर्माण झाले। मात्र यावर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले। आपण सरकारच्या विरोधात नाही, मात्र आमदार म्हणून आपण जनतेचे प्रश्न मांडत आहोत असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार सत्तारूढ झाली। गेल्या अधिवेशनामध्ये नागपुरातच मंत्र्यांचा शपथविधी झाला। मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये अखेरपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव होते। मात्र अखेरच्या क्षणी काहीतरी झाले आणि मुनगंटीवार यांचे नाव मंत्र्यांच्या यादीतून काढण्यात आले। महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याचे सांगण्यात येते। त्यावरूनच त्यांनी आता रोखटोक भूमिका घेतल्याचे दिसत आहे। मात्र मुनगंटीवार महायुती सरकारला आपल्या नाराजगीमुळे कोंडीत तर पकडणार नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीमध्ये सुधीर मुनगंटीवार हे नाव ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू देणे योग्य झाले नाही असेही अनेकांचे मत आहे।